नमस्कार मित्रांनो, मी पटेल स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण एका अशा मंदिराला भेट दिल्या जाणार आहे जो की हजारो वर्ष जुना म्हणजेच पांडवकालीन मंदिर आहे। तर हा मंदिर आहे अमरेश्वर महादेव मंदिर। तर चला आपण आता निघूया। तर मंदिराला जाण्यासाठी सर्वात पहिला आम्ही जाणार आहे ठाणा स्टेशनवर। तर आमच्याकडून आम्ही बस पकडली आणि आता चाललो आहे आम्ही ठाणा स्टेशनवर। तर ठाणा स्टेशनवरून आम्ही लोकल ट्रेनचे अंबरनाथचे रिटर्न तिकीट घेतले आणि मग आम्ही जाऊन बसलो ट्रेनमध्ये। सध्या फास्ट ट्रेन होती म्हणून खूप गर्दी होती। तर स्टेशनच्या बाहेरच लगेच आम्हाला एक रिक्षा भेटली। तर इथून पर पर्सन 20 रुपये चार्ज घेतात आपले अमरेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ सोडण्यासाठी। तर आम्ही पोचलो आहे आता मंदिराच्या गेटजवळ। तर हा बघा, हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला मंदिराजवळ जायचं आहे। तर मित्रांनो, हा बघा आपल्या समोरच आहे महादेवांचा मंदिर। तर चला आपण आता दर्शन करायला जाऊया आतमध्ये। तर मंदिरात जाण्यासाठी 3 द्वार आहेत। तर आम्ही सर्वात पहिला इथं गणपती बाप्पाचे दर्शन केले आणि मग आता जाणार आहे आम्ही मंदिरात। तर हा बघा किती सुंदर असा हा मंदिर आहे, पूर्ण दगडांचा। तर चला आपण जाऊ आतमध्ये। मंदिरात जाताना सर्वात पहिला आपल्याला 2 नंदी महाराजांचे दर्शन होतात। तर या मंदिराच्या बाहेर 2 नंदी महाराज विराजमान आहेत। तर चला आतमध्ये बघू कसं आहे। तर आतमध्ये आल्यावर पूर्ण अंधार आहे, हा बघा। तर इथं कुठलीही लाईट नाही, पण मस्त एकदम सुंदर वाटतंय। तर चला दर्शन करून घेऊया पहिला। आमचं दर्शन झाला, मस्त दर्शन झालं। आज तेवढी गर्दी नाही, गुरुवार आहे म्हणून इथं काहीतरी कार्यक्रम आहे। तर मित्रांनो, हा मंदिर पूर्ण काळ्या दगडाने तयार केलेला आहे। तर मंदिराच्या भिंतीवर आपल्याला खूप सारे देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसतील व सोबतच त्याच्या काही कथा पण कोरलेल्या आहेत। तर मंदिराच्या मागच्या साईडला एक गेट आहे, तिथून आपण आता जाणार आहे देवीच्या मंदिरात। तर इथे एक मोठा पिंपळाचा झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाखालीच आपल्याला मारुतीरायांचा छोटा मंदिर बघायला मिळेल। मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता जिथून निघालो होतो तारांगणवरून। तर आम्ही किती 5 तासात 4.5 तासात आम्ही पूर्ण ट्रिप कंप्लीट करून आलो। तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला।